आता काय? एनिवेज वाद नको. ही डेट आता कन्फर्म समजायची आहे ना? ओके, जस्ट ब्लॉक द डेट. ओके, थँक्यू सो मच. किटी, अगं तू इकडे काय करतेयस? आशूला एकटं सोडायचं नाहीये ना? ती कुठल्याही क्षणी दादाला भेटायला जाऊ शकते. प्लीज. ओ मिसेस प्रधान, जरा शांतीला धरा, हळू. आणि बाय द वे, आशू एकटी नाहीये. मिस्टर प्रधान आहेत की तिच्या सोबत. शुभ ऑफिस मधनं कधी आला आणि तो डायरेक्ट तिच्या Just chill, Mrs. Pradhan. Chill. डोंट लूज हार्ट समीर. अरे त्या दिवशी तू एवढा सॉलिड निश्चय केलेलास की काहीतरी अचीव करून जायचंय, डिग्री घेऊन जायचंच आहे. आणि मग आज परत जाण्याचा निर्णय तू का घेतोयस? निश्चय करायला पैसे नाही लागत मॅग, जगाला पैसे लागतात. पावला पावलावर मला जाणवतंय या जगात शेवटी फक्त पैसाच उपयोगी पडतो. आपलं सगळं तत्वज्ञान असतं ना, ते हळूहळू पोटाच्या खळगीकडे सरकत जातं. समीर, मॅक यार, मी किती नोकऱ्या केल्या, काय नाही केलं. चला, या रिसेशनचा फटका इतका जोरात आहे ना, भरडला जातोय मी. माझ्या आशा संपुष्टात येत चालली. मॅक यार, आशूला पैसे पाठवणं तर लांबच, इथे माझ्या जगण्यापुरते पैसे कमवणं सुद्धा मुश्किल झालं रे माझ्यासाठी. आणि मी किती दिवस तुझ्यावर ओझं म्हणून. समीर, मला सत्याला सामोरं जायलाच पाहिजे यार. हरलोय मी. मला आता भारतात परत जायलाच पाहिजे. अश्विनी, टेन्शन नको घेऊस. अगं, समीरचं हे फ्रस्ट्रेशन म्हणजे एक पासिंग फेज आहे. मी जरी समीरला नीट ओळखत नसलो तरी हातातलं काम अर्धवट टाकून येणाऱ्यांपैकी तो, असं मला तरी नाही वाटत. तो डिग्री मिळाल्याशिवाय इथे परत नाही येणार. आणि अश्विनी, तुला पुन्हा एकदा सांगतो, तू दादांची अजिबात काळजी करू नकोस. तुला त्यांना भेटायचे, बरोबर? तू त्यांना भेटणार आहेस. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. बरं झालं तुम्हाला नेमरू सरबत देत असतं. सॉरी मीरा यार, थोडी तरी झाली होती मगाशी. आणि कसला ड्रामा करत होतास तू पलाश? अचानक शेर काय म्हणालास? मला विचारलंस, मला सोडून जाणार नाहीस ना? काय झालं, काय होतं तुला? खरं सांगू, मला काही आठवत नाही. सॉरी. नाही, इट्स ओके. तू काय असं रोज रोज करत नाहीस, होतं कधीतरी. पण मला एका गोष्टीची खरंच क्युरिओसिटी आहे की तू
अचानक इतका इमोशनल कशामुळे झालास? हा, सांग ना. हॅलो, हा कोण? काय? हे बघा माझी माझ्या नवऱ्याविषयी काहीही तक्रार नाहीये. आणि कोण बोलताय तुम्ही? हा, फोनवरून का बोलताय? हिम्मत असेल तर समोर या ना. एकदा सांगितलं ना तुम्हाला माझी काही तक्रार नाही म्हणून, आणि अजून तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. तुम्ही फोन केलायत मलाच काय नाव विचारताय? मीरा म्हणालात म्हणून मी पुढे बोलतेय ना. मीरा चावला? कोण मीरा चावला? हे बघा, मी डॉक्टर मीरा पुरंदरे बोलतेय. ठेवा फोन. आय गॉड, नॉनसेन्स. अरे काय लोक असतात. सरळ मला कोणतरी मीरा चावला समजून बोलायला सुरुवात, आणि मी बोलते नाव सांगत नाही स्वतःच. अर्थात मी सांगणार होते त्यांना की माझी माझ्या नवऱ्याबद्दल काही तक्रार नाहीये. उलट माझ्या नवऱ्याचीच माझ्याबद्दल तक्रार आहे. त्याला वाटतंय मी त्याला सोडून चाललीये म्हणून. की अश्विनीला कसं समजवायचं काही कळत नाही का? त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, मला इतकं टेन्शन आलं. तिचं काय होत असेल बिचारीचं. खूप अशी केविलवाणी बिचारी झाली आहे ग ती. अगदी मला समजत नाही काय करायचं. तुला काय वाटत? हॅलो, तुझ्याशी बोलतोय मी. ऐकतेस का तू? ऐकते मी. पण या बाबतीत आपण तिची काहीच मदत करू शकत नाही. रादर कोणीच तिची मदत करू शकत नाही. तिला एकटीलाच हे सगळं सहन करायला पाहिजे बिचारी. अगं, आणि त्यात आत्ता त्या समीरचा फोन आला होता. अश्विनी तिच्या दादाला बघायला हॉस्पिटलमध्ये गेली नाही यावरनं काहीतरी बोलला तिला यामुळे अजूनच टेन्शन. तू ऐकतेस ना ग? तुला काही झालंय का? काहीतरी कमवायचं असेल तर काहीतरी गमवावं लागतंच. आणि फक्त आशूला नाही, प्रत्येकालाच. आले. बहिणी, निघू मी आता? काही नाही, दादा आता व्यवस्थित आहे. उगाच काळजी करू नका. मालू, आईकडे लक्ष दे. येते मी बाई. नीट जा. हो, बाय. मल्लिका, थोडंसं खाऊन घेतेस का? संध्याकाळपासून काही खाल्लेलं नाहीस का तू? नको, तुझ्याबरोबरच खा. नमस्कार. कशी आहे सरांची तब्येत? तुम्ही काय करता इथे? अहो, का म्हणजे
तुमच्या घरी गेलो होतो तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितलं की सरना ऍडमिट केलं, त्यांना अटॅक आला. तुमच्यामुळे चाललाय अटॅक त्यांना. काय हवंय काय तुम्हाला? सारखे घरी आमच्या चक्रा मारत असता, खोटं नाटक सांगत असता. हळू बोला, हळू बोला. हॉस्पिटल आहे हं? माझ्यावर आवाज चढवायचा नाही, कळलं? आणि खोटं बोलायची सवय मला नाहीये. हा, पण खोटं शोधून काढणं हे माझं काम आहे आणि ते मी करणार. आणि खोटा मी नाहीये, खोटी तुमची ती लाडकी नणंद आहे ना, ती अश्विनी, ती खोटा नाही. काय बोलताय काय तुम्ही? आणि ती बंगलोरला नाहीये, तिथेच तुमच्या नाकाखाली मुंबईतच आहे. आता सरना अटॅक आलाय, तुमची अशी अवस्था आहे, पण ती मात्र तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. का विचार? होळकर, काय चाललंय? काय चाललंय इथे? काय काम आहे तुमचं? साध्या सरळ माणसांवर रोग धडायला आलाय? गरज काय इथे तुमची? जिथे गरज आहे तिथे जा ना. जिथे दरोडे ते चोऱ्या वगैरे होतात ना, तिथे जा. पण हिम्मत नाही तिथे तुमची. साध्या सरळ माणसांवर रोग धाडताय. एक लक्षात ठेवायचा, या साध्या सरळ माणसांच्या पाठीमागे किट्टी आहे. आणि तुझ्यासारख्या निर्लज्ज माणसाच्या अंगावर हात उगारणं इतकं बळ माझ्या मनगटात आहे. तू माझ्यावर हात उगारणं? तू कोणाशी बोलतेस तुला माहिती आहे? या वर्दीची ताकद माहिती आहे ना तुला? चांगलं माहितीये मला मी कोणाशी बोलतेय. या वर्दीचा रूप कुणाला धाडतोस तू? हा? या वर्दीची भीती आहे ना, ती तुला आहे, मला नाही. कारण या वर्दीशी बेईमान तू आहेस. परत इथे फिरकायचं सुद्धा नाही ना? मी मला गरजच पडणार नाही, मला गरजच पडणार नाहीये. पण तू तूच हातापाया पडत येतेस की नाही ते बघ. तुझी ही जी काय अँग्री यंग वुमन दिली आहे ना, एका मिनिटात उठवून टाकेल तेव्हा मी. तू आता फक्त दिवस मोजायला लाग. कळते ना मी काय म्हणते? दिवस मोजायला लाग. ठीक आहे, मी येतो. काळजी घ्या. काय चाललंय? का हा माणूस आपल्या मागे लागलाय? काय केलंय आपण सगळ्यांनी? आणि असं काय केलंय अश्विनी की हा मागे लागलाय, तिच्या सोडत नाही तिची पाठ अजिबात? वहिनी, तुम्ही काळजी करू नका. परत कधी येणार नाही तू इथं. पण आलास ना तर सरळ मला फोन करा, बघतेच मी त्याच्याकडे. थँक गॉड फोन विसरला म्हणून इथे आले. बराच तावडीत सापडला माझ्या. येते मी बहिणी.
ते इन्स्पेक्टर होळकर असे असतील असं मला वाटलंच नव्हतं. अशू काही सांगूच नकोस याबद्दल मला तू. तुझं म्हणजे कसं आहे माहितीये ना, सैतान जरी दारात येऊन उभा राहिला ना तर त्याला सुद्धा तू म्हणशील अय्या लांबून आलाय, दमला असाल तुम्ही. आय एम सो सॉरी. जोक करण्याची वेळ नाहीये ही, पण एनिवेज त्या होळकरला तर नीट केलंच आहे मी. जरा दादा ठीक होऊ देत ग, मग बघते त्याच्याकडे. किट्या, फक्त तूच मार्ग काढू शकतेस. मला दादाला एकदा बघायचंय. काहीतरी मार्ग काढ ना प्लीज. आशू शांत हो. प्लीज आशू, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. एक मार्ग आहे. पलाश, नुसती कॉफी पिऊ नको, काहीतरी खा. काल रात्री सुद्धा नीट जेवला नाहीयेस तू. बस ना एक मिनिट. काय झालं? काय नाही, तुला थँक्यू म्हणायचं होतं मीरा. तू किती सांभाळून घेतेस मला. कॉलेजमध्ये असताना तू मला आवारा बादल म्हणायचीस, आठवतंय तुला? आवारा बादल. खरंच तसाच आहे मी. पण तू नेहमीच समजून घेतलंस मला. मी मात्र तुला कायम दोष देत आलो. मला वेळ देत नाहीस, वेळ देत नाहीस. थोडा असेल पण you always have given me quality time. You're really precious to me. Thanks for everything. तब्येत बरी आहे ना? हा पलाश पुरंदरे, काय होतंय? एकदम सेंड ऑफचं भाषण, आभार प्रदर्शन वगैरे. हा काय खूप पल्ला गाठायचा आहे आपल्याला एकत्र अजून. काय झालंय? काय काही नाही, मनात आलं बोललो. नको ना असं बोलू. एकमेकांना आनंदात बघण्यासाठीच धडपडतो ना आपण. खा, मी आले. तू खरंच फक्त माझ्या आनंदाचा विचार करतेस. मी मात्र तेव्हा आज मी एक खूप विचित्र गोष्ट करणार आहे. असं वागताना खूप भीती वाटते, पण मला हे करायलाच पाहिजे. तू माझ्या पाठीशी राहा आणि माझ्या दादाला लवकर बरं कर.